फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर अनेक निरनिराळे आरोप जे आहेत तिथले माजी खासदार रणजितसिंग निंबाळकरांवरती केले जात आहेत आणि या सगळ्या आरोपांमध्ये नेमकं तथ्य आहे का, हा देखील प्रश्न जो आहे तो महाराष्ट्राला पडलेला पाहायला मिळतोय। खरं तर मागील काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील नेते जे आहेत ते प्रशासनावरती दबाव आणून अनेक कामे किंवा अनेक कारनामे करत असल्याची देखील तक्रारी वाढलेल्या आहेत। त्यातच हे संपदा मुंडेंचं प्रकरण घडलं। आपल्यासोबत आता अशा काही महिला आहेत, मुलगी आहेत की त्यांनी देखील आत्महत्येचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी याच दबावामुळे केलेला होता। नेमका हा दबाव निंबाळकरांकडून कसा केला होता याची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊयात। नेमकं काय सांगाल तुम्ही, तुम्हाला नेमकं काय घडलं तुमच्याबाबत ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की आत्महत्या करावी लागते? माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते जगदीश कदम यांनी घरी येऊन आम्हाला धमकी दिली की आता दिगंबर आगोने तुमचे वडील आता संपले, त्यांचा कार्यक्रम लावला, आता तुमचा पण कार्यक्रम लावतो, अशी त्यांनी आम्हाला धमकी दिली। स्वतःहून त्यांनी धमकी दिली होती ही की त्यांना कोणी पीए मार्फत? कारण का संपदा मुंडेंचे उल्लेख त्यांच्या नातेवाईकांनी केला की त्यांचे 2 पीए आहेत, त्यांच्याकडून असं होतं, त्यांनी स्वतःहून धमकी दिली होती? नाही, ते कोर्टात असतात सारखे, पण जे जगदीश कदम आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे गिरवीतच असतात ते स्वतः घरी येऊन आम्हाला त्यांनी अशी धमकी दिली होती की आता तुम्हाला तुमचा कार्यक्रम लावणार आहे, अशा आम्हाला धमकी देत होते। खूप दहशतीचं वातावरण होतं बाहेर। माझी त्यावेळेला नुकतीच 12वी झाली होती आणि फर्स्ट इयरला मी मधुजीला फलटणमध्ये ॲडमिशन घेतलं होतं। त्या भीतीमुळे आम्ही ते फलटणला सुद्धा कॉलेजला सुद्धा जाऊ शकत नव्हतो, इतकं दहशतीचं वातावरण होतं। म्हणजे घरी जो लोक यायचा, म्हणजे एखादे दूध घालायला लोक यायचे, अशी विचारपूस करायला यायचे, त्यांना सुद्धा दमदाटी केली जात होती की आता तू तिथं फिरकू नकोस परत, नाहीतर तुला संपवतो, तुझ्या कुटुंबातून उठवतो, अशी त्यांना धमकी दिली जायची। त्यामुळे ती लोक यायला सुद्धा, जवळ यायला सुद्धा घाबरत होते। म्हणजे बोलणं पूर्ण संपलं होतं। आणि 9 ऑगस्ट 2022ला वडिलांना अटक झाल्यानंतरनं 8 नोव्हेंबर 2022ला आम्ही औषध घेतलं होतं आणि दुसऱ्या दिवशी 9 नोव्हेंबरला घराची जप्ती होती। त्यामुळे आईसुद्धा फरारच होती, तिच्यावर पण केसेस होते। त्यामुळे आम्हाला असं सपोर्टिव्ह कोणच नव्हतं की कोणी समजावं किंवा काय, असं सपोर्टिव्ह कोणीच नव्हतं। त्यामुळे इतकं म्हणजे प्रेशर झालं होतं आम्हाला की काय करावं काही समजत नव्हतं। त्याच दरम्यानमध्ये आम्ही माजी खासदार साहेबांच्या पत्नी जिजामाता साहेब यांना फोन केला होता। त्यांना सांगितलं की आम्ही अनसेफ आहोत, आम्हाला सेफ वाटत नाही, कारण जी लोक कधी घरापर्यंत फिरकतही नव्हती, ती लोक किचनपर्यंत यायला लागली होती। त्यामुळे इतकं भीती वाटत होती त्यावेळेला की म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट होती की त्यांनी त्यावेळेला सांगितलं की मला ह्यातलं काहीच माहिती नाही आणि मी आता तुमची काहीच दखल घेऊ शकत नाही, असं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला। रणजितसिंग निंबाळकरांना तुम्ही भेटला होता, त्यांना काय तुमचीच लोक आहेत का, तुमच्या माध्यमातून हे सगळं केलं जातंय का, असं काही विचारणा केली होती? नाही, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नव्हतं झालं, पण वहिनींशी कॉन्टॅक्ट केलं होतं, पण त्यांनी काहीच प्रतिसाद नाही दिला त्यावेळेला। पण अशा वेळेस आत्महत्या करण्यापेक्षा तुम्ही पोलिसात का नाही गेला, त्यांच्यावर तक्रार का नाही केली? असाच व्यक्ती तुमच्या घरापर्यंत पोहोचतोय, तुम्हाला दमदाटी करतोय, तुम्हाला धमकी देतोय, तुम्हाला एवढा त्रास वाढला की तुम्हाला आत्महत्या करण्याचा प्रयत्न तुम्ही केला होता? आम्ही अर्ज केला होता महिला आयोगाकडे, त्यांनी सुद्धा दखल नाही घेतली। पोलीस स्टेशनला सुद्धा अर्ज केला होता। आम्ही रात्रीच्या 8 पर्यंत तिथं होतो, पण त्यांनी काहीच प्रतिसाद नाही दिला। नेमकं प्रकरण काय होतं हे सगळं? का अटक झालेली होती? का एवढा दबाव त्यांच्याकडून तुमच्यावर टाकला जात होता, त्यामुळे तुम्हाला एवढी वेळ आली होती आणि यांनी आत्महत्या करण्यापर्यंत ही सगळी मजल गेली होती? 2007 पासून रणजितसिंह निंबाळकरांचे आणि माझ्या पतीचे मैत्रीचे संबंध होते। 2007 पर्यंत पासून ते आता अरेस्ट 19 पर्यंत। अच्छा, 12 वर्ष। हां, आणि 2014ला आपण विधानसभा लढली फलटणमधून। तुम्ही लढली की पतीने? मिस्टरांनी। कुणाकडून लढली? त्यांच्या बाजूने? एकत्रच होते। रणजितसिंह निंबाळकर आणि माझे मिस्टर एकत्रच दोघांनी एकत्र लढले, म्हणजे मिस्टरांनी लढली, राखीव मतदारसंघ आहे, आणि 19ला BJP मधून लढलो। आणि नंतर मग त्यांचा आर्थिक व्यवहार दोघांचे होते। कारखान्याला, त्यांचा कारखाना, आपल्या कंपनीला त्यांनी कारखान्याची बिलं मारली होती, जे की तो माल आलाच नाही आपल्या कंपनीला। काय केलं? परत एकदा सांगा काय झालं? जो माल आलाच नाही, साखर बघायचे ते, त्या मालाची खोटी बिलं मारली होती 26 कोटीची, ती जे की त्याचे पुरावा आहे आपल्याकडे, ते खोटे बिलाचा पुरावा आहे आपल्याकडे सगळा। आणि नंतर मग ते त्याच्यातून त्यावेळेस तुमची मैत्री होती त्यांच्यासोबत, तर ते सगळं तुमच्या माध्यमातून सगळं संगोपा एकमेकांना हे करून झालं? ते कंपनी आपली जळाल्यानंतर त्यांनी 26 कोटीची खोटी बिलं मारली कंपनीला आपल्या, का तर त्यांच्या कारखान्याचा ग्रेड वाढण्यासाठी, आणि त्याच्यासाठी मग नंतर त्यांनी इन्शुरन्ससाठी दबाव आणला मिस्टरांवरती, जे की आपण तो इन्शुरन्स घेतलाच नाही। ते म्हटले की तुम्हाला इन्शुरन्स घ्यावं लागेल, मी एका मंत्र्याला घरी आणले, माझं बोलणं झाले,
तू फक्त पेपर सादर कर. पण माझ्या मिस्टरांनी इन्शुरन्स कंपनीला डायरेक्ट मेलवरती लेटर पाठवलं की मला इन्शुरन्स घ्यायचा नाही, मी काय पेपर सादर करू शकत नाही. मग तिथून त्यांची चालू झाली दबाव, प्रेशराईज चालू झालं. मग आपण ते आपले पैसे होते त्यांच्याकडे ते मागितले आणि तिथून मग आम्ही तक्रारी अर्ज पहिला दाखल केला. कुठल्या व्यवहारातले पैसे होते हे सगळे, म्हणजे तुमचे व्यावसायिक संबंध होते? SBIचं बँक लोन काढलं होतं आपण आणि ते त्यांच्या अकाउंटला, हे 2.5 कोटीचं लोन आहे, हे कोणाच्या अकाउंटला? रणजित सिंह निंबाळकरांच्या अकाउंटला, पर्सनल अकाउंटला दिलेलं आहे. तुमच्या कंपनीकडून दिले गेलेले पैसे? कंपनीकडून नाही, मिस्टरांनी SBI वैयक्तिक लोन काढलं, 2.5 पर्सनल लोन काढलं आणि ते त्यांच्या अकाउंटला पाठवलं, SBIचं लोन. कशाच्या बदल्यात हे सगळे? कशाच्या बदल्यात नाही आहे, त्यांनी त्यांचं कारखान्याचं त्यावेळेस एवढंच हे नव्हतं. मग त्याच्यामुळं ते आपल्या प्रॉपर्टीवरती त्यांना मैत्री, आता जीव होता साहेबांचा आमच्या त्यांच्यावर. त्यांना पैसे द्यायचे होते म्हणून लोन काढून पैसे त्यांना दिले. हे पुरावे आहे की रणजित सिंग निंबाळकरांच्या अकाउंटला, पर्सनल अकाउंटला 2,15,00,000 समथिंग काहीतरी. पण मग असं काय घडलं की त्यानंतर त्यांना अटक करावी लागली? नंतर त्यांनी मग 2022ला हे आर्थिक, आपण तक्रारी अर्ज केला ना आर्थिक गुन्हे शाखेकडे की आपल्या कंपनीवरती अशी 26 कोटीची बिलं खोटी मारलेत हे ते. मग ते आर्थिक गुन्हे शाखेने हे गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा आहे म्हणून पोलीस स्टेशनला नोंद घ्या, दखल करा म्हणून आपल्याला अर्ज दिला. अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी तो नोंद करून नाही घेतला. मग आपण 156(3) खाली गेलो. त्याच्या अगोदरच आपल्यावरती 2 FRI 156(3) खाली दाखल झालेल्या, त्याच्यात आपल्याला इंटरिम बेल होते. आणि नंतर मग ते आपण 156(3) खाली रणजित निंबाळकरांवरती 2 केसेस केल्या आणि आपल्यावरती 10 लाखाची त्यांच्याबरोबर 26 कोटी आणि 26 कोटीची त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि 10 लाखाचा आपल्यावर गुन्हा दाखल झाला 156(3) खाली. आणि 26 कोटीचा तपास 15 दिवसात पूर्ण होऊन तो बी फायनल झाला आणि 10 लाखाचा तपास आणखीन चालू आहे आमचा. मग हे सगळं तुमचं म्हणणं आहे की रणजित सिंग निंबाळकर ह्या सगळ्या प्रशासनावरती दबाव आणून हे सगळं? पूर्ण प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे. ते त्यांच्या घरगडे असल्यागत वापर करतात. कारण की आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर पूर्ण दहशतीचं वातावरण असतं की आमच्यावरती कुठले आत्ता आम्हाला अरेस्ट होते की काय, अशी परिस्थिती होती. पोलीस स्टेशनला त्यांचे हे PA वगैरे कंटिन्यू तिथंच असतात. आमच्यावरती ज्या वेळेस गुन्हे दाखल झाले का त्यावेळेस हे आम्ही इकडच्या शेजारी आमच्यावरती चौकशी चालू असायची आणि हे त्यांचे PA आहेत बघा. आतमध्ये असायचं? हां, हो का, हे त्यांचे PA आहेत बघा. हे त्यांचे PA कंटिन्यू पोलीस स्टेशनला. रोहित नागटेळे ते आज संपदाताईंनी जी घटना घडली ती माझ्या मुलींनी 2 वर्षापूर्वी औषध घेतलं होतं की त्यांना कोणाचाही आधार नव्हता. आणि त्याच्यानंतर त्यांनी औषध घेतल्यानंतर प्रशासन कोणी दखल घेतली नाही. त्यांची सुसाईड नोट, साधं त्यांना हॉस्पिटलला 1 तास ॲडमिट करून कोणी घेतलं नाही. नंतर आमच्यावरती गुन्हे दाखल, आम्ही तिथं येऊ शकत नाही. म्हणजे या कुटुंबाला त्रास दिला, त्यांनी वेगवेगळे अधिकार त्यांचे वापरले किंवा प्रशासनावर दबाव टाकला आणि यांचं कुटुंबाला मानसिक त्रास द्यायचा, या अनुषंगाने सगळे प्रयत्न केले गेले असा यांचा आरोप आहे. आणि त्यामुळेच या ताईंनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता. आपण हे व्हिडिओज पाहतोय, हीच ताई आहे जे हा व्हिडिओ आहे की तिने आत्महत्या केल्या नंतरचा तिला दवाखान्यात ॲडमिट केल्या वेळेसचा हा सगळा व्हिडिओ जो आहे तो आपण हा पाहतोय. पण हे सगळं पुराव्यानिशी तुम्ही कुणाकडे तरी मांडावं असं वाटलं नाही का त्यावेळेस? मोठे नेते असतील किंवा त्यांचे देखील मोठे पक्षातील वरिष्ठ असतील, त्यांच्याशी बोलून हे सगळं सॉल्व्ह करावं असं वाटलं नाही? पूर्ण गोष्टी रणजितसिंह निंबाळकरांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना पूर्ण मिसगाईड केलेलं आहे. आम्ही पण BJPचंच काम केलेलं. आपण 2019ला आपल्या सभेला साहेब आले होते. त्यावेळेस माझ्या मिस्टरांची त्यांची चर्चा, म्हणजे अशी चर्चा झाली होती. पण परत नंतर माझ्या विरोधात गेला, माझ्या विरोधात माझी बदनामी करतोय, परत माझ्यावरती 5,000 पेट्रोल चोरीची केस केली, जे की ते गुन्हा दाखलच नाही, असे मिसगाईड केलं त्यांना. आणि त्यांना पूर्ण त्यांचे म्हणजे स्वतः माझी बदनामी करायची, माझ्या मिस्टरांची बदनामी करायची. एखाद्या महिलेचा आवाज दाबण्यासाठी काय केलं जातं तसं त्यांना सांगून पूर्ण त्यांचं मिसगाईड करून आम्ही तिथपर्यंत आज पोहोचलोच नाही. तुम्ही काय सांगू इच्छिता सगळ्यात? नमस्कार, मी स्नेहल बनसोडे. मी आज इथं यासाठी उभी आहे. एक पहिली गोष्ट तर हे दुर्दैव आहे
की एखाद्या महिलेचा डॉक्टर महिलेचा जीव जातो आणि त्याच्यानंतर या विषयाला वाचा फुटते की बाबा नंदकुमार ननवरे प्रकरण काय आहे, आगवणे प्रकरण काय आहे. ह्या परिस्थितीतून 3 वर्ष झालं जातोय. 2 वर्ष झालं माझ्या भाच्यांनी औषध घेऊन त्याला 2 वर्ष झालं. तर मग एवढे दिवस प्रशासन कुठे होतं? आम्ही शांत बसलो का? आम्ही नाही बसलो. आम्ही तक्रारी अर्ज केलेले आहेत. त्या तक्रारी अर्जांना मेलला अजूनही उत्तर आलेलं नाही कुठलंच कसल्याच प्रकारचं. म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊन ते रिसीव्ह जरी घ्यायची म्हटली तक्रारी अर्जाची तरी भीती. म्हणजे उद्या आमच्या विरोधात काय होईल, कुठला गुन्हा नोंद होईल, नवीन काय करतील ना ह्याची काही कल्पना नाही. जसं की आतापर्यंत झालं. विशेष वाटण्यासारखी गोष्ट आहे, ज्यांनी जनतेसाठी काम केलं ज्या माणसाने, तो एका महिन्यामध्ये सराईत गुन्हेगार कसा होऊ शकतो? सराईत गुन्हेगार तो कसा होऊ शकतो? आणि माझ्यासारखी शिकलेली महिला, यांच्यासारखी हाऊसवाईफ ह्या मोक्यामध्ये अडकवले जातात. बरं, इतका वेग प्रोसिडिंगला तर प्रोसिडिंग इतक्या वेगाने होती की 13 तारखेला गुन्हा रजिस्टर होतो आणि 16 तारखेला मोक्याचा प्रस्ताव एसपींकडे पाठवला जातो. आयजींकडून 15 दिवसात तो फायनल होऊन येतो, त्याला सँक्शन मिळतं मोका यांच्यावरती लावा म्हणून. इतक्या फास्ट प्रोसिडिंग होते. बरं, 3 वर्ष काय लागले? एक FIR झाली, त्याच्यामध्ये रेग्युलर बेल घ्यायचं म्हटलं की 2-3 महिन्याचा कालावधी आरामात जातो. तोपर्यंत शांत की दुसरी FIR, त्याच्यानंतर 2-3 महिने की तर लगेच तिसरी FIR. डेट जरी चेक केला तरी मॅच होतील की एक्झॅक्ट आज बेल होणार आहे, आज MCR होणार आहे म्हटलं की नवीन केस दाखल केले, गुन्हा दाखल केला. झालेले. बरं, आता पोलीस काय करतात, प्रशासन कशा प्रकारे काम करतात? आम्ही बरेच सारे RTA केलेले आहेत. सेम अर्ज आम्ही 4-5 वेळा केलेले आहेत. त्याची 4-5 वेगळी उत्तरं. पहिल्या ह्याच्यात तपास चालू आहे, तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही. दुसऱ्या ह्याच्यात कुठल्या तरी कलमांतर्गत तुम्हाला देऊ शकत नाही. तिसऱ्या ह्याच्यामध्ये अभिलेखावरतीच नाही आहेत ते अर्ज. चौथ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही उत्तर आत्ता नाही देऊ शकत, तुम्ही सॅटिस्फाय नसेल तर वरती जावा असं. आता हा एक एक्झाम्पल म्हणून दाखवते. हा तक्रारी अर्ज आहे. तेव्हा PI गोडसे म्हणून होते, त्यांच्या विरोधात केलेले. PI गोडसेंनी तपास व्यवस्थित केला नाही म्हणून केलं होतं. म्हणजे ते खासदार निंबाळकरांच्या दबावाखाली काम करतायत असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आमच्या विरोधात षडयंत्र रचून खोटे गुन्हे नोंद केले जात आहेत. नाव सांगा परत एकदा त्यांचं. PI गोडसे, धन्यकुमार गोडसे. इथं गैर अर्जदाराचं नाव आणि पत्ता आहे. याच्यामध्ये कोण कोण आहे? रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार. चौकशी अधिकारी कोण? ज्यांच्या विरोधात कंप्लेंट आहे तेच. तपास कसा होणार? त्यांनी चौकशीचा अहवाल दिला का? त्यांच्यावर चौकशी करून दिला, अहवाल दिला ना. काय म्हणले ते? हे जे गुन्हे रजिस्टर झालेत त्याच्यामध्ये चार्जशीट फाईल झाले, काही गुन्हे आम्ही B फायनल केलेले आहेत. पण आता हा चौकशी करण्याची आदेश